नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण NMMSच्या एक्झाममध्ये टॉप करायचं आहे का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. NMMS स्कॉलरशिप एक्झाम फक्त एक परीक्षा नाही, तर तुमचं मेहनतीचं, बुद्धिमत्तेचं आणि आत्मविश्वासाचं कसब आहे. चला तर मग जाणून घेऊया ते टॉप सिक्रेट्स जे टॉपर्स वापरतात. तर मित्रांनो, पहिलं सिक्रेट आहे एक्झामचं पॅटर्न समजून घेणं. तर NMMS एक्झाम हे मुख्यतः 2 पार्ट्समध्ये असते. पहिलं पार्ट असते मॅट आणि दुसरं पार्ट असते सॅट, आणि दोन्ही पण पार्ट्स हे 90 मार्काला आणि 90 क्वेश्चन्स असतात. मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, साखळी इत्यादी भाग असतात. आणि सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. सॅटमध्ये गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचा समावेश असतो. हे सॅट जे आहे हे तुमच्या शाळेचं जे सिलेबस आहे त्याच्यावर बेस असते, त्याच्यावर बेस्ड हे क्वेश्चन्स असतात ह्या पार्टमध्ये. तर सॅटमध्ये गणित हे 20 मार्क्ससाठी असते, विज्ञान हे 35 मार्कासाठी असते आणि सामाजिक शास्त्र हे पण 35 मार्कासाठी असते. ह्या एक्झाममध्ये वेळेची मर्यादा असते. प्रत्येक पेपरला इतका वेळ दिला जातो की वेळेचा उपयोग नीट करावा लागतो. दुसरं सिक्रेट, फक्त अभ्यास नव्हे तर स्मार्ट स्टडी प्लॅन. मॅट आणि सॅटसाठी वेगळं वेळापत्रक ठेवा. म्हणजे दोन्हीसाठी एक वेगवेगळा स्टडी प्लॅन बनवा तुम्ही. जे टॉपिक्स तुमचे क्लिअर नाहीत किंवा जे टॉपिक्समध्ये तुम्ही वीक आहेत त्या टॉपिक्सला जरा जास्त टाईम द्या. आणि प्रत्येक आठवड्याला छोटे छोटे टार्गेट ठेवायचे, ते टार्गेट्स कंप्लीट करायचे, होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करायची, मॉक टेस्ट सोडवायची. तर मित्रांनो, तिसरं सिक्रेट आहे फक्त पाठांतरच नाही तर कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. म्हणजेच गणित, विज्ञान आणि सामाजिकमध्ये तुमचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत ते नीट समजून घ्या, कारण प्रश्न त्याच्यावर आधारित असतात. यांचे सराव करायचे, रिव्हिजन रिपीट रिव्हिजन करत राहायचं त्यांचे, कारण प्रश्न बदलत असतात पण कॉन्सेप्ट हे तेच राहतात. जेव्हा तुम्ही समजून शिकता तेव्हा कुठलाही प्रश्न सोपा वाटतो. चौथं सिक्रेट आहे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा, टायमर लावा, स्वतःला चॅलेंज करा. सराव म्हणजेच आत्मविश्वासाचं शस्त्र असते. तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस करत राहणार तेवढे जास्त तुमची स्पीड पण वाढणार, ॲक्युरेसी पण वाढणार आणि तेवढेच तुमचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होत जाणार. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सोडवले तर त्याच्यामुळं काय होतं, प्रश्नांचे प्रकार कळतात तुम्हाला किंवा वेळेचा अंदाज लागतं. वेळेच्या मर्यादेत सराव करा, मॉक टेस्ट सोडवा, टाईम ट्रायल वापरा, आपल्या चुका लिहून ठेवा आणि मग जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देणार, एक्झाम पेपर सोडवणार, मग तेव्हा तुम्हाला ते तुमच्या नॉलेजमध्ये येणार की तुमचं कुठं चुकतं आणि तुमचा टॉपिक कोणता वीक आहे ज्याच्यावर तुम्हाला काम करायची गरज आहे. आणि मग ते टॉपिक तुम्ही घेऊन प्रॅक्टिस रिपीटेडली त्याच्यावर रिव्हिजन प्रॅक्टिस करू शकता. पाचवं सिक्रेट आहे टाईम मॅनेजमेंट. एका प्रश्नावर अडकू नका, पुढे जा. वेळ म्हणजे यशाचं शास्त्र. पेपरमध्ये सर्व प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळे एका प्रश्नावर जास्त वेळ घालवायचा नाही. शंका असली तर ते क्वेश्चन सोडायचं आणि पुढचा क्वेश्चन घ्यायचा. तुम्ही मॉक टेस्ट जेवढ्या जास्त मॉक टेस्ट सोडवणार किंवा जेवढं जास्त तुम्ही टायमर लावून एखादा पेपर घेऊन सोडवायला बसा. तुम्ही टायमर लावून क्वेश्चन पेपर सोडवल्यामुळे तुम्हाला टाईमचा अंदाज लागेल की तुमचे किती क्वेश्चन्स येत आहेत, किती क्वेश्चन्स उरत आहेत किंवा कुठल्या क्वेश्चनला तुम्हाला जास्त वेळ द्यायला पाहिजे, की कुठल्या क्वेश्चनला तुम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये सोडवलं पाहिजे किंवा कुठलं टॉपिक असा आहे ज्याच्यामध्ये तुमची स्पीड खूप कमी आहे. आणि आता शेवटचं सिक्रेट, माइंडसेट, रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स. तुमच्या अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा. रिपीटेड रिव्हिजन करत राहा, चांगली झोप घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. लक्षात ठेवा, जिंकणारा तोच असतो जो हार मानत नाही. तर हे होते NMMS 2025 साठीचे टॉप 6 सिक्रेट्स. ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, कारण पुढच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत टॉप ट्रिक क्वेश्चन्स फॉर NMMS 2025.